निवडणुकीमध्ये काँग्रेस आता उद्धव ठाकरेंच्या सोबतही लढणार नाही असं एक मोठं वक्तव्य काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी केलंय। भाई जगताप यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये स्वबळाचा नारा दिलाय। मनसे आणि शिवसेनेसह मुंबई मनपा लढण्याची काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मानसिकता नाही असंही जगताप म्हणाले। एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येत असताना महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे सहभागी होणार का असा सवालही विचारला जात होता। मात्र राज यांच्या महाविकास आघाडीतल्या समावेशाविषयी काँग्रेसचे नेते वारंवार विरोधी वक्तव्य करत होती। यामध्येच आता मुंबई मनपा राज ठाकरेच काय पण उद्धव ठाकरेंच्या सोबतही न लढवण्याचं भाई जगताप यांनी सांगितलंय। बिल्कुल इनके साथ नहीं लड़ेंगे। राज ठाकरे तो छोड़िए, उद्धव जी के साथ भी हम नहीं लड़ेंगे। ये मैं जब अध्यक्ष था, मैंने डंके की चोट पे मैंने हमेशा ये कहा था। और अभी भी हमारी ये जो कमेटी की मीटिंग हुई, पॉलिटिकल अफेयर कमेटी की, उसमें सारे लोगों ने क्या कहा, थोड़ा विस्तार से बता दीजिए। नहीं, मैं बताता हूँ। सारे लोगों ने एक ही बात कही और हमने इस बात को रखा। चेनीतला जी हमारे जनरल सेक्रेटरी इंचार्ज भी थे और उनको हमने कहा कि एक तो ये सारे लोकल बॉडी के चुनाव है, तो कार्यकर्ता के चुनाव है, ये नेता को चुनाव नहीं है। और कार्यकर्ता अपने झंडा 140 साल हुए कांग्रेस को, वो अपने कंधे पे लेके घूमता है। एक ही उसकी एक ये होती है, मंशा होती है कि भाई कभी ना कभी मैं लड़ूं। तो ये कार्यकर्ता की लड़ाई है, कार्यकर्ता को लड़ने दो। इसमें हमको ना शिवसेना के साथ जाना चाहिए, उद्धव जी के साथ भी नहीं जाना चाहिए, राज ठाकरे की तो सवाल ही नहीं पैदा होता। तर भाई जगताप यांना काहीही बोलू द्या असं खासदार संजय राऊतांनी म्हटलं, तर दुसरीकडे काँग्रेसला कोणी विचारलंय का त्यांचं बोलणं त्यांना लखलाभ असा टोला मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी लगावलाय। तर स्थानिक पातळीवरती असे निर्णय व्हावे अशी अपेक्षा काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी व्यक्त केली। मोठी घोषणा केली है, बोला क्या हो गया, मुंबई महानगरपालिका बोलू द्या। आपण कोणी हात पसरलाय आमच्या पक्षाकडनं, आमच्या नेत्यांकडनं, आमच्या सर्वोच्च नेतृत्वाकडनं तसं काही तुम्हाला ऐकायला मिळालंय का? मग त्यामुळे त्याच्यावर आता भाष्य करणं योग्यच ठरणार नाही। आमच्याकरता राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील त्यावर उत्तमरित्या काम करणं हेच एक आहे। अहो, मी तुम्हाला म्हटलं ना, कसं आहे की त्यांच्याकडे कोणी गेलंय का, न जाताच त्याचं काही बोलत असतील तर आता काय बोलणार याच्यावरती? त्यांचं बोलणं त्यांना लखलाभ हो। मला वाटतं प्रत्येक ठिकाणचे विषय वेगवेगळे आहेत आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून आम्ही म्हणतोय की स्थानिक पातळीवर निर्णय व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे। आणि म्हणून अजून निवडणुका लागायच्या आहेत, अनेक गोष्टी घडतील, काही ठिकाणी युती होईल, काही ठिकाणी होणार नाही। परंतु शेवटी भाजप सारख्या महाराष्ट्राचा द्वेष करणारं सरकार जे आहे ते घालवणं कुठल्याही परिस्थितीत या महानगरपालिकांमध्ये त्यांची सत्ता न येऊ देणं ही आमची भूमिका असणार। आणि या संदर्भात बोलूयात आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर।